सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात महायुतीची ताकद वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। सोलापूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात महायुतीची ताकद अधिक मजबूत झाल्याचं चित्र दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला आहे। याचबरोबर करमाळा नगरपालिकेतील सत्ताधारी शहर विकास आघाडी सावंत गट यांचीही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठक घेतल्याने करमाळ्यातील सत्ताधारी आणि विरोधी गट एकाच व्यासपीठावर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीची बाजू अधिक भक्कम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। करमाळा तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 30 मतदार विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांचा समावेश आहे। राजकीय गणित पाहता आमदार नारायण पाटील यांच्या गटाचे जिल्हा परिषदेत 2 सदस्य आहेत, तर माजी आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 सदस्य आहेत। माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचे नगर परिषदेत 5 नगरसेवक आहेत। शहर विकास आघाडीचे 9 नगरसेवक ही निर्णायक भूमिकेत आहेत। दरम्यान भाजप नेत्या रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे जिल्हा परिषदेचे 2 सदस्य, नगर परिषदेत 8 नगरसेवक आणि पंचायत समिती सभापती असे एकूण 11 मतदार आहेत। त्यामुळे करमाळ्यातील मतांचे गणित महायुतीच्या बाजूने झुकत असल्याचं चित्र दिसून येत आहे। दुसरीकडे करमाळ्यातील मोहिते पाटील गटाच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। जिल्हा परिषद निवडणुकीपासून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार नारायण पाटील यांच्यात समन्वय नसल्याची चर्चा आहे। मोहिते पाटील गटाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट मतदार नसले तरी यांच्या राजकीय प्रभावामुळे ते निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। त्यामुळे करमाळ्यातील राजकीय समीकरणे पाहता महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मिळणारा वाढता पाठिंबा आणि विरोधकांची भूमिका हे आगामी निवडणुकीतील महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत।